नमस्कार मित्रांनो, आम्ही आताच जयगड किल्ला आणि कराटेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आलोय आणि आता आम्ही जय विनायक टेम्पल बघायला आलोय. तर इथं आहे विनायकवाडी आणि हे बघा इथे एकदम मस्त असं बांधकाम झालेलं आहे. हे बघा लेफ्ट साइडला दिसतंय ते विनायक टेम्पल आहे. ते किती सुंदर आहे. आता ते आम्ही एक्सप्लोर करू आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. तर आता आपण पहिलं गाडी पार्किंग बघू, सावलीमध्ये गाडी लावूया आणि मला गणपती बाप्पांचं दर्शन घडूया. चला, इथून पार्किंगला जागा, सावली, सावली तर नाही होय. गाडी लावली आम्ही सावली. गाडी पार्क केली सावलीमध्ये आणि मला वाटतं बहुतेक इथं 4 व्हीलरची गाडी पार्किंग आहे. कोणी बघायच्या आधी गेला आम्ही पळून जाणार आहे तिथून. दी टोपी. चला, उन्हाचा टोपी घालतो मस्त व्यवस्थित आणि निघतो आता. मस्त छान असा ब्लॉग बनवूया. असा गेट आहे विनायक टेम्पलचा. किती मस्त एंट्रन्स आहे. विनायक टेम्पलला खूप झाडं असल्यामुळे इथं खूप गार वाटायला लागले. हा बघा, इथून लेफ्टला इकडे जातो रस्ता. इथं खूप गार्डन आहे, छोटे छोटे मुलं खेळत आहेत आणि झाड आहेत तर गार वाटते इथं. अरे वा, आंबे इथं पण आहेत. वेगळेच आंबे आहेत, बारीक बारीक. हे बघ फुल किती भारी. हे फुलं किती भारी आले बघ ना. फुल तोडण्यासारखं मनाई आहे. हे विनायक टेम्पल आहे सुंदर. असे बघा फुलं आहेत किती हिरवीगार. असा रस्ता केलेला आहे दर्शनाकडे जायला. झाडांची कटाई करून स्वास्तिक काढली, किती भारी वाटेल. इथं ओम आहे आणि पलीकडे एक स्वास्तिक आहे. हा ओम आहे. गणपतीपुळेला आल्याच्या नंतर इथं विनायक टेम्पलला आवर्जून या. हे बघा किती सुंदर आहे, एकदम कौलारूच. भारी वाटायले, बघायलाच भारी वाटायले. पावसाळ्यामध्ये तर आणखीन दृश्य भारी दिसत असेल नाही. आपण आलतो तेव्हा पाऊसच होता. हा ना. आणि हे तलावातील माशांना खाद्य देण्यास सक्त मनाई आहे. ह्याच्यात रंगीबेरंगी मासे. तो बघ केवढा मासा, खूप मोठा आहे तो, काळ्या कलरचा. हे बघ इकडे किती रंगीबेरंगी मासे ते. हा, ते बघ तिकडे तर. हे बघा किती फिश आहेत, रंगीबेरंगी मासे. आणि ते काळे ते बुडात आहेत खाली बरं, मोठाले. वाह, ग्रीन झाडाची कमान. विनायक टेम्पलची कमान आहे छान अशी. पाय पोळतेच वाटतं रे इथं पण. हा आहे विनायक टेम्पलचा सीन. थंड पाण्याची सोय इथे पिण्यासाठी. हे आहे विनायक टेम्पल. सुंदर असं पावसाळ्यामध्ये नुसतं पाणी असं लाल चिऱ्याचं भारी वाटते. इकडे हनुमानांची मूर्ती पण आहे ती छान अशी. कंदीर मामा. मोदक खाती काय?
मस्त आहे ना, छान मूर्ती अशी. हे बघा, विनायक टेम्पल दर्शन वगैरे झालं, खूप सुंदर असं मस्त मंदिर आहे. वातावरण खूप भारी आहे, वातावरण पण एकदम भारी थंड आहे. थंड. सध्या उन्हाळा आहे त्यामुळे थोडं ऊन लागेल, पण तुम्ही जर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आलात तर इथं वेगळाच नजारा असेल बघायला. एकदम भारी. हा, आता एवढं उन्हाळा असून पण एवढं थंड वाटतं इथं गार्डन गार हे सगळं पाणी वगैरे, त्यामुळे एकदम गार गार वाटते. पण हे मंदिर एक आणि बघा हे जे कसं कटाई वाटतंय. केली हे पण लय भारी वाटतं. हा, तिथं स्वस्तिक आणि ओम असा कटई करून गवताचा बनवलेला आहे, खूप सुंदर वाटतंय. या मंदिराला नक्की भेट द्या तुम्ही. हा, तुम्ही जर गणपतीपुळेला आलात ना, गणपतीपुळेपासून 10 किलोमीटर असेल जास्तीत जास्त. हम्म. अवघ्या 10 किलोमीटर वरती हे मंदिर आहे, जय विनायक टेम्पल. खूप सुंदर आहे. आणि चला आता आपण निघूया दुसऱ्या डेस्टिनेशनला. दिवसाचे तीन तर तीन झाले आता. हा, आता चौथं तर प्राचीन कोकण बघायचं तर आपल्याला. हे विनायक टेम्पल बायको तुला मी दाखवलं, कसं वाटलंय? एकदम भारी. लास्ट टाइम आलो होतो आम्ही, पण पावसामुळे म्हणजे एवढं व्यवस्थित बघण्यातच नव्हतं आलं. पळालच हा, होत ना. आणि मग आपला व्लॉग समाप्त करण्यासाठी आभार व्यक्त करा. आम्ही का हा, तर कसे वाटायले तुम्हाला कोकणातले सगळे व्लॉग ते पण सांगा. आणि आम्ही जे व्लॉग टाकले तिथे पण तुम्ही एकदा नक्की या. आणि आमचे व्लॉग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चला बाय बाय. सबस्क्राईब पण करा.